पावसाची दमदार हजेरी सुरू आहे। राज्यभरात वेगवेगळे धरणं आणि धबधबे पावसामुळे ओसंडून वाहत आहेत। महाराष्ट्रातले धबधबे आणि धरणांची ही तीन दृश्य जी आहेत ती आम्ही तुम्हाला आता दाखवत आहोत। कशा पद्धतीने ही धरणं आणि धबधबे जे आहेत ती या पावसाच्या पाण्यामध्ये वाहू लागलेली आहेत। चिखलदऱ्याचं धरण बघतोय, राऊतवाडीचा धबधबा बघतोय, चिखलोली धरण आपण बघतोय। ही तीनही दृश्य जी आहेत ती TV9 वर आपण पाहू शकता। कशा पद्धतीने पर्यटक जे आहे ते राऊतवाडीमध्ये या धबधब्याचा आनंद घेत आहेत। खरं तर मुसळधार पावसामध्ये धबधब्याच्याकडे जाऊन पावसाचा आनंद घेणं असा प्लॅन जो आहे तो अनेकांचा ठरलेला असतो आणि त्यातच हे पर्यटक जे आहेत ते आपण बघतोय कशा पद्धतीने या पावसाच्या पाण्याचा आनंद घेत आहेत। तर विदर्भाचं काश्मीर असणाऱ्या चिखलदरा धरणाच्या परिसरामध्ये देखील मुसळधार पावसामुळे हा धबधबा जो आहे तो ओसंडून वाहतोय आणि या ठिकाणी देखील पर्यटक मोठ्या संख्येने जाऊन पावसाच्या पाण्यात ओसंडून वाहणारे या धबधब्याचा आनंद घेत आहेत। तर अंबरनाथमधील चिखलोली धरण जे आहे ते देखील पिसाळत वाहत आहे आणि त्या ठिकाणी देखील पर्यटक जे आहेत ते या पावसाच्या पाण्याचा आनंद घेत आहेत। खरं तर या धरणांच्या परिसरामध्ये धबधब्याच्या परिसरामध्ये जाणाऱ्या सगळ्या पर्यटकांना आपल्या जीवाच्या सुरक्षिततेची त्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील यावेळेस करावंसं वाटतंय। कारण ओसंडून वाहणारा धबधबा आणि या ठिकाणी खरं तर आपण बघतोय की कशा संख्येनं पर्यटक जे आहेत ते दाखल होत आहेत। प्रशासनानं देखील त्या ठिकाणी योग्य उपाययोजना केलेल्या आहेत, तरी देखील आपण आपल्या प्रकृतीची आणि जीवाची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। तर सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या अमरावतीच्या चिखलदऱ्याचं सौंदर्य पावसामुळे बहरलंय। विदर्भाचं काश्मीर म्हणून ओळख असलेल्या चिखलदऱ्यातील धबधबे सध्या ओसंडून वाहू लागले आहेत। त्यामुळे या धबधब्यांवर पर्यटकांनी गर्दी केलेली आहे। हिरव्यागार पर्वतरांगा, मनमोहून टाकणारी विविध रंगांची फुलं आणि सोबतच थंडगार आणि आल्हाददायक हवेमुळे चिखलदरा पर्यटकांना खुणावू लागलाय। सातपुडा पर्वत रांगेत वसलेलं चिखलदऱ्याचं हे नैसर्गिक सौंदर्य पावसात अधिकच बहरतं। दाट धुक्यातील चिखलदरा पर्यटकांना काश्मीरची आठवण करून देण्याशिवाय राहत नाही। पर्यटकांच्या सोयीकरिता इंग्रज काळात येथील अनेक पॉइंट विकसित करण्यात आलेत। यावर्षी पावसाचं प्रमाण कमी असलं तरी पावसाच्या हलक्या सरींनी देखील चिखलदरा बहरलेला आहे। त्यामुळे येथील देवी पॉइंट, गाविलगड, पंचगोल, भीमकुंड आणि अन्य ठिकाणी राज्याच्या अनेक भागांमधून आलेले पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करून या पावसाच्या पाण्याचा आनंद लुटत आहेत। गेल्या एक आठवड्यापासून अंबरनाथ तालुक्यामध्ये पावसाचा जोर जो आहे तो अजूनही कायमच आहे। धरण क्षेत्रामध्ये देखील समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पाण्यानं आपली पातळी जी आहे ती देखील ओलांडली आहे। अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणारं चिखलोली धरण 100% भरून वाहू लागलंय। अंबरनाथ पूर्वेतील जवळजवळ 1.5 लाख लोकसंख्येला या धरणातून पाणीपुरवठा केला जातो। एरवी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हे धरण तुडुंब भरून वाहणारं धरण आहे। यंदा मात्र हे धरण जे ते 1 महिना आधीच 100% भरून वाहू लागलंय। या धरणातून 6 MLD पाणी अंबरनाथ शहरासाठी सोडण्यात येतं। गेल्या महिनाभरापासून अंबरनाथ तालुक्यात पावसाचा म्हणावा तसा जोर नव्हता, मात्र जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं धरण क्षेत्रामध्ये देखील पावसाचा जोर पाहायला मिळाला। त्यामुळे चिखलोली धरण जे आहे ते ओव्हरफ्लो झालेलं आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातल्या निसर्गाची मोठी देणगी जी आहे ती खरं तर या तालुक्याला मिळाल्याचं पाहायला मिळतंय। राऊतवाडीच्या धबधब्यानं या निसर्गाच्या सौंदर्यामध्ये खरं तर आणखीनच भर घातली असं म्हणावं लागेल। कारण राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्यानं हा धबधबा ओसंडून वाहतोय। त्यामुळेच वर्षा सहलीसाठी बाहेर पडणारे पर्यटक थेट राऊतवाडीच्या धबधब्यावर पाहायला मिळत आहेत। पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी देखील या ठिकाणी आहे। उंचावरून कोसळणारं पाणी अंगावर घेण्यासाठी तरुणाई मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असते। राऊतवाडीच्या या धबधब्याची खास दृश्य फक्त TV9च्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे।